विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचं नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरलेत। महाविकास आघाडीनं ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिलंय। मात्र अजूनही त्यावर कोणताही निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून घेण्यात आलेला नाही। पुढच्या 7 दिवसात निर्णय झाला नाही तर सलग हिवाळी अधिवेशनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन अशी 2 अधिवेशनं विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाविना होतील। दरम्यान विरोधकांकडून विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात विरोधी पक्षनेतेपदाचा चेंडू टाकला गेलाय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वेदांत, भास्कर जाधव यांची शिफारस करून अनेक दिवस झाले, नेमक्या काय अडचणी आहेत विरोधी पक्षनेतेपदाचं नाव घोषित करण्यामध्ये? प्रज्ञाची माहिती आपण घेतली। यामध्ये महाविकास आघाडी म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं भास्कर जाधव यांची शिफारस केल्यानंतर आता जे काही प्रयत्न विरोधी पक्षनेतेपदासाठी करायचे होते ते प्रयत्न आपण पूर्ण केल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि महाविकास आघाडीकडनं सांगण्यात आलेलं आहे। आता पूर्णपणे विधानसभा अध्यक्ष हे निर्णय घेतील की विधानसभा विरोधी पक्षनेतेपद द्यायचं की नाही। साधारणपणे 5 मार्चला हे पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलं। त्यानंतर 2 भेटी ह्या महाविकास आघाडीतले नेते त्यासोबतच भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या आणि विधानसभा अध्यक्षांच्या घेतल्या आणि विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांना केलेली आहे। खरं तर हिवाळी अधिवेशनातच या सगळ्या संदर्भात काय निर्णय होतो का याची खरं तर प्रतीक्षा होती। मात्र महाविकास आघाडीकडनं आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं नव्हतं। मात्र पत्र दिलेले असताना आणि नियम समजून घेतलेले असताना सुद्धा विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात कुठलाही निर्णय होत नाहीये। संख्याबळाचा काही नियम आहे का तर विधिमंडळ सचिवालयाने जे भास्कर जाधव यांना पत्र दिलं त्यात असं म्हणलं आहे की विधानसभा अध्यक्षच हे विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात अंतिम निर्णय घेतील। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कोणत्या नियमानुसार हे निर्णय घेणार, कधी घेणार आणि महायुतीतले जे 3 पक्ष आहेत त्यांचं नेमकं या विरोधी पक्षनेतेपद देण्यासंदर्भात काय म्हणणं आहे, त्यांना खरंच हे विरोधी पक्षनेतेपद द्यायचं आहे का, मुख्यमंत्र्यांचं सुद्धा यामध्ये म्हणणं काय आहे हे सगळं समजून घ्यावं लागणार आहे। अवघे 6 दिवस राहिले म्हणजे पुढच्या बुधवारपर्यंत हे अधिवेशन चालेल आणि या 6 दिवसामध्ये या संदर्भात विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतात का आणि जर निर्णय घेतला नाही तर सलग 2 अधिवेशन विधानसभा विरोधी पक्षनेते पदाविना हे जातील। मात्र पूर्णपणे प्रयत्न महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वारंवार विनंती करून विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेते पदासंदर्भात निर्णय घ्यावा यासाठी केला जातोय। प्रज्ञा, बरोबर आहे। विधिमंडळाच्या एकूणच कामकाजात विरोधी पक्षनेतेचं महत्त्व खूप मोठं असतं। अजूनही ते जाहीर झालेलं नाहीये नाव, त्यामुळे लवकरात लवकर ते जाहीर होईल अशी आशा करूया। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।